चालेल, सुरू करा. तुमचा व्हिडिओ आडवाट्यावर ठेवला तर चांगलं वाटेल अजून. आधी प्रार्थना घेऊन सुरुवात. योगेशं वसुदेव सच्चिदानंद सुतम, वसुदेव सुतम. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. दिसतंय ना ताई बरोबर? बरोबर दिसतंय ना? हो हो हो, व्यवस्थित दिसते. सुचिता ताई? माझा आवाज येत नाहीये का? मागच्या तिसऱ्या येत नाहीये का? तर केलंय, मोठा केलाय मी. आता येतोय का आवाज? आवाज येतोय? येतोय येतोय. हो सर, येतोय. हा हा. काय म्हणताय करू सुरू? साधक संजीवनी? हो. करू सुरू? सुरू करू का? हो करा ना. हा. मागच्या तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले की कर्मयोगामध्ये दोन मुख्य गोष्टी आहेत. कर्तव्य कर्माचे आचरण आणि कर्तव्य कर्माविषयी विशेष ज्ञान असणे. अर्जुन कर्माच्या स्वरूपाने त्याग करू इच्छितात, परंतु या अध्यायात कर्मयोगाच्या तात्विक गोष्टींना समजून घेण्यावर विशेष भर भगवंत देत असतात. तर कर्तव्य कर्माचे पालन करणे आवश्यक आहे व कर्तव्य कर्माच्या विषयामध्ये विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे. ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात वा मोक्षसे शुभात असे चौथ्या अध्यायात 16व्या श्लोकात सांगितलंय. जो कर्मयोग अनादी कालापासून असून सुद्धा त्याला जाणणारे सुज्ञ लोक नसल्याने पुष्कळ कालापासून लोपला आहे, त्याच कर्मयोगाचे वर्णन भगवंत पुन्हा या चौथ्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये सांगतात. कर्मयोगाची परंपरा दाखवून त्याच्या अनादी आहे हे सिद्ध करतात. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्व्याकवे ब्रवीत्. मी हा अविनाशी कर्मयोग सूर्याला सांगितला होता. त्यानंतर सूर्याने हा कर्मयोग आपला पुत्र वैवस्वत मनुला सांगितला आणि मनुने आपला पुत्र राजा इक्ष्वाकुला सांगितला. इमं विवस्वते योगम. भगवंतांनी ज्या सूर्य, मनु आणि इक्ष्वाकु राजाचा उल्लेख केला आहे ते सर्व गृहस्थाश्रमी होते व गृहस्थाश्रमात राहूनच कर्मयोगाद्वारे परमसिद्धीची प्राप्ती केली होती. भगवंत नित्य आहेत, त्यांचा अंश जीवात्मा पण नित्य आहे. या भगवंताशी जीवात्म्याशी संबंध पण नित्य आहे. म्हणून भगवत प्राप्तीचे सर्व मार्ग अर्थात योग मार्ग, ज्ञान मार्ग तसेच भक्ती मार्ग हे सुद्धा नित्य आहेत. परमात्म्याचा जीवाचा स्वतः सिद्ध संबंध नित्य योग आहे. जसे पतिव्रता स्त्री ही पतीचीच असते, तिला पतीची होण्यासाठी काही वेगळं करावे लागत नाही, तसेच भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग हे सुद्धा आणि योग मार्ग हे सुद्धा नित्य. तसेच खरा साधक जो असतो तो परमात्म्याचाच असतो. त्याला परमात्म्याचे होण्यासाठी काही करावे लागत नाही. परंतु अनित्याशी जेव्हा आपला संबंध समजतो तेव्हा त्यांना परमात्म्याशी नित्य संबंधाचा अनुभव त्याला येत नाही. म्हणून अनित्याशी मानलेल्या संबंधाला समाप्त करण्यासाठी कर्मयोगी शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी इत्यादींना संसाराच्याच मानून संसाराच्या सेवेत उपयोगात आणतो. जसे धुळीचा लहानातला लहान कण सुद्धा शरीर सुद्धा धुळीचा लहानातला लहान कण सुद्धा विशाल पृथ्वीचा हा एक अंश आहे, तसेच हे शरीर सुद्धा विशाल ब्रह्मांडाचा एक अंश आहे. असे मानले तर कर्म संसारासाठी होतील, परंतु योग आपल्यासाठी होईल.
अर्थात नित्य योगाचा अनुभव येईल. जसे सूर्यनारायण निरंतर भ्रमण करीत असतात, अर्थात कर्म करीत असतात आणि सर्वांना प्रकाशित करीत असून सुद्धा स्वतः निर्लिप्त राहतात, तसेच पालन स्वतः करीत राहिले. तसेच साधकांनीही प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करत राहिले पाहिजे आणि दुसऱ्यांना देखील त्या कर्मयोगाविषयी मार्गदर्शन करून लोकसंग्रह करीत राहिले पाहिजे. परंतु स्वतः त्याच्यापासून निर्लिप्त, निष्काम, निर्मम आणि अनासक्त असले पाहिजे. सृष्टीमध्ये सूर्यनारायण सर्वाचे आदी आहेत. सृष्टीची रचना करते वेळी सूर्यनारायण जसे पूर्वकल्पामध्ये होते तसेच प्रगट झाले आणि सूर्यनारायणांना भगवंतांनी अविनाशी कर्मयोगाचा उपदेश केला. यावरून सिद्ध होते की भगवंत सर्वांचे हे आदिगुरु आहेत आणि त्याबरोबर कर्मयोग भगवंत अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की मी तुला जी कर्मयोगाविषयी गोष्ट सांगत आहे ही काही आत्ताची नवीन गोष्ट नाही, जी योग सृष्टीच्या आधीपासून अर्थात नित्य आहे त्याच योगाविषयी मी तुला सांगत आहे. भगवंताने सृष्टीच्या आयोगाचा उपदेश का केला तर सृष्टीच्या आरंभी भगवंतांनी सूर्यालाच कर्मयोगाचा वास्तविक अधिकारी समजून त्यांना सर्वप्रथम या योगाचा उपदेश केला आहे भगवंतांनी. आणि सृष्टीमध्ये जो सर्वप्रथम उत्पन्न होतो त्यालाच उपदेश दिला जातो. जसे ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आधी मध्ये प्रजेला उपदेश दिला. उपदेश देण्याचे तात्पर्य कर्तव्याचे ज्ञान करून देणे. सृष्टीमध्ये सर्वप्रथम सूर्यनारायणाची उत्पत्ती झाली. त्यानंतर सूर्यापासून संपूर्ण लोक उत्पन्न झाले. सर्वांना उत्पन्न करणाऱ्या सूर्याला सर्वप्रथम कर्मयोगाचा उपदेश देण्याचा अभिप्राय त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संपूर्ण सृष्टीला परंपरेने कर्मयोग सुलभ करून देणे हा होतो. बहुतांशी संपूर्ण प्राणी जागृत होतात आणि आपापल्या कर्मामध्ये प्रवृत्त होतात. सूर्यापासून मनुष्याला कर्तव्यपरायणतेचे ज्ञान होते. सूर्याला संपूर्ण जगताचा आत्मा सुद्धा म्हटले गेले आहे. म्हणून सूर्याला जो उपदेश प्राप्त होईल तो संपूर्ण प्राण्यांना सुद्धा आपोआप प्राप्त होईल. म्हणून भगवंतांनी सर्वप्रथम सूर्याला उपदेश दिला. जसे अर्जुन महान ज्ञानी नर ऋषीचे अवतार होते, परंतु लोकसंग्रहासाठी त्यांना सुद्धा उपदेश घेण्याची आवश्यकता झाली. अगदी त्याचप्रमाणे भगवंतांनी स्वतः ज्ञानस्वरूप सूर्याला उपदेश दिला, ज्याचा परिणाम म्हणून संसारावर फार मोठा उपकार झाला होत आहे आणि पुढे होत राहील. ब्रह्मचर्य, ग्रहस्थ आणि वानप्रस्थ आणि संन्यास या चारही आश्रमामध्ये ग्रहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे, मुख्य आहे. कारण ग्रहस्थ आश्रमापासूनच दुसऱ्या आश्रमाची निर्मिती झाली आहे आणि त्यांचा जीवन निर्वाह होतो, जीवन निर्वाह होतो. मनुष्य ग्रहस्थाश्रमामध्ये राहून आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करून सुगमतेने परमात्म प्राप्ती करू शकतो. त्याला परमात्म प्राप्तीसाठी आश्रम बदलण्याची गरज नाही, आवश्यकता नाही राहत. स्वतः भगवंत श्री आणि अर्जुन सुद्धा ग्रहस्थाश्रमीच होते. म्हणून भगवंत अर्जुनाला निमित्त करून जणू संपूर्ण ग्रहस्थाश्रमींना सावधान करताय की तुम्ही आपल्या गृहस्थी विद्या कर्मयोगाचे राहूनच परमात्मा प्राप्ती करू शकता. तुम्हाला स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही. विज्ञान सुद्धा सूर्याला संपूर्ण सृष्टीचे कारण मानते. त्यामुळेच भगवंतांनी सूर्याला सर्वप्रथम उपदेश दिला आहे. अर्जुन पण तसाच राजघराण्यातील श्रेष्ठ गृहस्थी आहेस. कर्मयोग तुझ्या आश्रमासाठी खास विद्या आहे, म्हणून त्यांचेच पालन करणे. थोडस जवळ घ्या ताई, आवाज थोडा खूप कमी येतोय. बर ठीक आहे. आता ठीक आहे. हा, थोडा आवाज मोठा आता हे पाहिजे. हा हा केला मी मोठा. हो. कर्मयोग गृहस्थीची तर मुख्य विद्या आहे, परंतु संन्यास इत्यादी इतर आवाज मोस्टली कटायला लागलाय तुमचा. रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. आवाज गेलाच ताई, येत नाहीये. हम्म. त्यांच्या नेटचा प्रॉब्लेम दिसतो. हा
रेंज पूर्णच गेली आहे बहुतेक ताईंची. 2 मिनिटं वाट बघूयात, नाही तर मग दुसरं कोणीतरी वाचन करेल. आल्या, जॉईन झाल्यात ताई. 1 मिनिट. ठीक आहे. सॉरी, गृहस्थीची तर मुख्य विद्या आहे, परंतु संन्यास इतर आश्रमाचे साधकही ज्याचे पालन करून परमात्म तत्व प्राप्त करतात, प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग हाच कर्मयोग आहे. म्हणून कर्मयोगाचे पालन कोणत्याही वर्ण, आश्रम, संप्रदाय, देशकाल इत्यादी मध्ये केले जाऊ शकते. म्हणून भगवंत सृष्टी आरंभी अस्तित्वात असणाऱ्या सूर्य, मनु इत्यादी प्रभावशाली राजाची नावे घेऊन कर्मयोगाचे आचरण करण्याविषयी प्रेरणा करत आहेत. ज्या रुची अथवा कामनेच्या कोणत्याही वेळी अभाव होतो, ती रुची अथवा कामना वास्तविक पाहता स्वची नसते. ज्याची केव्हाही अरुची होते, त्याच्याशी आमचा वास्तविक संबंध नसतो. ज्याच्याशी आमचा वास्तविक संबंध आहे, त्या सत्स्वरूपी परमात्म तत्वाकडे अग्रेसर होण्यात केव्हाही अरुची होत नाही, उलट रुची वाढतच जाते, येतपर्यंत की परमात्म तत्वाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा प्रेमाच्या रूपामध्ये ती रुची वाढतच राहते. स्वसुद्धा सत्स्वरूप आहे, म्हणून आपल्या अभावाची रुची कोणालाही नसते. कर्मकरण आणि उपकरण हे तिन्ही उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत. मग यापासून मिळणारे फल नित्य कसे राहील? ते तर नाशवंतच असणार. अविनाशीच्या प्राप्तीने ती तृप्ती होते, ती नाशवान फलाच्या प्राप्तीने कशी होऊ शकते? म्हणून साधकांनी कर्म, करण आणि उपकरण तिन्ही पासून संबंध विच्छेद करावा. कर्म करीत असताना सुद्धा कर्मयोगाची कर्माविषयी कामना, ममता आणि आसक्ती राहत नाही, तर त्याविषयी प्रीती आणि तत्परता असते. कामना, ममता तसेच आसक्ती अपवित्रता निर्माण करणारी असतात आणि प्रीती तसेच तत्परता कर्मांना पवित्र करत असतात. अशा प्रकारे कर्माशी संपूर्णपणे संबंध विच्छेद झाल्यास नित्य प्राप्त स्वरूप अथवा परमात्म तत्वाचा अनुभव येतो. जे काही माझ्याजवळ आहे ते माझे नाही, उलट कोणाकडून तरी मिळाले आहे. जसे शरीर माता पित्याकडून, विद्या योग्यता गुरुजनांकडून मिळाली, एकमेकांच्या सहाय्याने सर्वांचे जीवन चालते. कर्तव्य त्याला म्हणतात ज्याला सुखाने करता येते, जे अवश्य केले पाहिजे, अर्थात जे करण्यायोग्य आहे आणि जे केल्याने उद्देशाची सिद्धी होते. कर्तव्य नेहमी निष्काम भावनेनेच तसेच परहिताच्या दृष्टीने केले जाते. सकाम भावनेने केले गेलेले कर्म बंधनकारक होते, म्हणून ते करायलाच नको. निष्काम भावनेने केले जाणारे कर्म फलाच्या कामरहित असते, उद्देशरहित असते. वास्तविक पाहता कर्तव्य कर्म पालन करण्यामध्ये परिश्रम नसतात. कर्तव्य कर्म सहज स्वाभाविक असतात, कारण हा स्वधर्म आहे. जसे भगवंताकडून प्राणीमात्राचे हित होत असते, तसेच भगवंताची शक्ती सुद्धा प्राणीमात्राच्या हिताविषयी निरंतर व्यस्त असते. ज्याप्रमाणे आकाशवाणी केंद्राकडून प्रसारित होणारा विशेष शक्तियुक्त ध्वनी सर्व ठिकाणी पसरतो, परंतु रेडिओ मधून ज्या नंबरवर ज्या आवाजाचे केंद्रीकरण केलेले असते, त्याच नंबरवर तो ध्वनी आकर्षिला जातो. त्याचप्रमाणे कर्मयोगी स्वार्थ भावाचा त्याग करून केवळ संपूर्ण संसाराच्या हिताने आणि भावनेनेच संपूर्ण कर्म करतो, तेव्हा भगवंताच्या सर्व शक्तीशी त्याची एकता होते आणि त्याच्या कर्मामध्ये विलक्षणता येते. भगवंताच्या शक्तीशी एकता झाल्याने त्याच्या ठिकाणी भगवंताची शक्तीच काम करत असते आणि त्या शक्तीकडून लोकांचे हित होत असते. म्हणून कर्तव्य कर्म करण्यामध्ये कोणतीही बाधा येत नाही आणि परिश्रमाचा अनुभवही येत नाही. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. हे परंतप, अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेले या कर्मयोगाला राजर्षींनी जाणले, परंतु फार काळ लोटल्यामुळे तो योग मनुष्य लोकात लोपल्यासारखा झाला. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः. सूर्य, मनु, इक्ष्वाकु इत्यादी राजांनी कर्मयोगाला योग्य प्रकारे जाणून त्यांचे स्वतः सुद्धा आचरण केले आणि प्रजेकडूनही तसेच आचरण करवून घेतले. अशा प्रकारे राजर्षीमध्ये या कर्मयोगाची परंपरा चालत राहिली. ही राजाची विशेष विद्या आहे, म्हणून प्रत्येक राजाने ही विद्या जाणली पाहिजे.
तात्पर्य जे राजे लोक प्रजेपासून कर इत्यादीच्या रूपाने घेतल्या गेलेल्या धनाला प्रजेच्याच हितासाठी उपयोगात आणत असत, आपल्या स्वार्थासाठी थोडे सुद्धा खर्च करत नव्हते. आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगळा शेती इत्यादी उद्योग करत होते. कर्मयोगाचे पालन केल्यामुळे त्या राजांना विलक्षण ज्ञान आणि भक्ती आपोआप प्राप्त होती. हेच कारण होते की प्राचीन काळी मोठमोठे ऋषी सुद्धा ज्ञान प्राप्तीसाठी राजे लोकांजवळ जात असत. जसे वेदव्यासजींचे पुत्र शुकदेवजी सुद्धा ज्ञान प्राप्तीसाठी राजर्षी जनकाजवळ गेले होते. तसेच सकाले नेह महता योगो नष्ट परंतप, परमात्मा नित्य आहे आणि त्यांच्या प्राप्तीचे साधन कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग इत्यादी सुद्धा परमात्म्याकडून निश्चित केले असल्याने नित्य आहेत. म्हणून याचा कधीही अभाव होत नाही. नाभाव विद्यते स्वतः हे आचरणात आलेले दिसत नसताना सुद्धा नित्य राहतात. म्हणून येथे आलेले नष्ट पदाचा अर्थ लुप्त आणि अप्रगट होणेच आहे. या अविनाशी कर्मयोगाच्या तत्वाचे वर्णन करणाऱ्या ग्रंथाचा आणि त्याच्या तत्वाला जाणणाऱ्या तसेच त्याला आचरणात आणणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांचा या लोकांमध्ये जणू काही अभाव आहे. आणि या सिद्धांतांचे अनुकरण केल्याशिवाय कोणत्याही योगाचे ज्ञानयोग किंवा भक्तियोग असो निरंतर साधन होऊ शकत नाही. कर्म तर सर्व मनुष्यांना करावेच लागतात. मात्र ज्ञानयोगी विवेकाद्वारा कर्मांना नाशवान समजून कर्माशी संबंध विच्छेद करतो आणि भक्तियोग कर्माशी संबंध विच्छेद करत असतो. म्हणून ज्ञानयोगी आणि भक्तियोगाला जरी त्यांनी कर्मयोगाचे अनुष्ठान केले नाही तरी कर्मयोगाचा सिद्धांत तर आचरणात आणावाच लागतो. तात्पर्य वर्तमान काळी कर्मयोग लोपल्यासारखा झाला असूनही सिद्धांताच्या रूपामध्ये विद्यमान असतो. परमात्मा सुद्धा कर्म केल्याने मिळतो. ही गोष्ट साधकाच्या अंतःकरणामध्ये इतकी पक्की बसली आहे की परमात्मा नित्य प्राप्त आहे त्या वास्तविकतेकडे त्याचे लक्षच जात नाही. कर्म नेहमी संसारासाठी होतात आणि योग नेहमी आपल्यासाठी होतो. योगासाठी कर्म करावे लागत नाही तर स्वतः सिद्ध आहे. म्हणून योग कर्म करण्याने होईल असे समजणे हेच योगाचे लुप्त होणे आहे. मनुष्य शरीर कर्मयोगाचे पालन करण्यासाठी अर्थात दुसऱ्यांची निस्वार्थ सेवा करण्यासाठीच मिळाले आहे. परंतु आज मनुष्य रात्रंदिवस आपल्या सुख सुविधा सन्मान इत्यादीच्या प्राप्तीमध्येच गुंतला आहे. स्वार्थ अधिक वाढल्या करण्याकडे त्याचे लक्षच जात नाही. अशा प्रकारे ज्याच्यासाठी मनुष्य शरीर मिळाले त्याला विसरणे हेच कर्मयोगाचे लोपणे आहे. सैवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. माझा भक्त आणि माझा प्रिय सखा आहेस तू, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे, कारण हे फार मोठे उत्तम रहस्य आहे. भक्तोऽसि मे सखा चेति, अर्जुन भगवंताला आपले प्रिय मित्र पूर्वीपासूनच समजत होते, परंतु भक्त आता झाले आहेत. अर्थात अर्जुनाची सख्य भक्ती तर पूर्वीपासून होती, परंतु दास्य भक्ती आता नवी आहे. आज्ञा अथवा उपदेश दास अथवा शिष्यालाच दिला जातो, मित्राला नव्हे. अर्जुन जेव्हा भगवंताला शरण आले तेव्हा भगवंताचा उपदेश आरंभ झाला. अर्जुन भगवंतांना म्हणत आहे की मी आपला शिष्य आहे, म्हणून शरण आलेल्या मला उपदेश करा. म्हणून भगवंत अर्जुनासमोर आपल्या स्वतःला प्रगट करतात, रहस्य उघडे करतात. अर्जुनाचा भगवंताविषयी फारच उच्च भाव होता, म्हणूनच तर त्यांनी वैभव आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्जित असलेल्या नारायणी सेनेचा त्याग करून निशस्त्र भगवंताला आपल्या सारथ्याच्या रूपामध्ये स्वीकार केले आहे. हे लोक वैभवशाली भगवंताला न पाहता त्याच्या वैभवालाच पाहतात. वैभवालाच खरे समजल्याने त्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट होते की ते भगवंताचा अभावच समजत असतात. अर्थात भगवंताकडे त्यांची दृष्टी जातच नाही. काही लोक वैभवाच्या प्राप्तीसाठी भगवंताचे भजन करतात, परंतु निष्ठावंत भक्त वैभवाच्या प्राप्तीसाठी भगवंताचे भजन करत नाही, तर ते वैभव इच्छित पण नाही तर भगवंताचीच इच्छा करतात. वैभवाला इच्छिणारे मनुष्य वैभवाचे भक्त असतात आणि भक्त आणि दास असतात, आणि भगवंताला इच्छिणारे मनुष्य भगवंताचे भक्त होतात. अर्जुनाने वैभवाचा त्याग करून केवळ भगवंताला स्वीकारले, त्यामुळे युद्धक्षेत्राच्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य हा पुरुष असताना सुद्धा गीतेचा महान दिव्य उपदेश केवळ अर्जुनालाच प्राप्त झाला आणि शेवटी राज्य सुद्धा अर्जुनाला मिळाले.
स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः. या पदाचे तात्पर्य हे नाही की मी कर्मयोगाचे पूर्णतः निरूपण केले आहे, तर जे काही सांगितले ते पूर्ण आहे. पुढे भगवंताच्या जन्माविषयी अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन भगवंतांनी पुन्हा त्याच कर्मयोगाचे वर्णन आरंभ केले आहे. भगवंत म्हणतात सृष्टी कर्मयोग सांगितला तोच मी आज तुला सांगितला आहे. आणि आणि आता अनादिकालापासून जो कर्मयोग माणसांना कर्मबंधनापासून मुक्त करीत येत आहे, तो आजही त्यांना कर्मबंधनातून मुक्त करेल. रहस्यम हेतदुत्तमम. ज्याप्रमाणे 8व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनासमोर सहगुह्य तमम अशी योग प्रगट केली की तू मला शरण ये, मी तुला संपूर्ण पापापासून मुक्त करेन. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम रहस्य प्रगट करीत आहे की मी सृष्टीच्या आरंभी सूर्याला उपदेश केला आणि तोच मी आज तुला उपदेश करत आहे. साधारण मनुष्याची तर गोष्ट सोडा, साधकाची दृष्टी सुद्धा उपदेशाकडे अधिक आणि उपदेष्टाकडे कमी जाते. या प्रसंगाला वाचल्या ऐकल्यावर उपदिष्ट योगावर तर दृष्टी जाते, परंतु उपदेष्टा भगवान श्रीकृष्णच आदी नारायण आहेत, याकडे बहुतांची दृष्टी जात नाही. भगवंत या ठिकाणी रहस्यम पदाने आपला परिचय देत आहेत. याचे तात्पर्य असे की साधकाची दृष्टी नेहमी भगवंताकडेच असायला पाहिजे. या ठिकाणी मानव देहामध्ये अवतार धारण करून देखील भगवंत अर्जुनासमोर आपले ईश्वरीय रूप प्रगट करीत आहेत. अर्थात जी गोष्ट गोपनीय ठेवायला पाहिजे तीच गोष्ट प्रगट करीत आहेत. हेच उत्तम रहस्य आहे. कर्मयोगाला उत्तम रहस्य समजले जाते. ज्या कर्माने जीव बांधला जातो त्याच कर्माने त्याची मुक्ती होते. हे उत्तम रहस्य आहे. केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी निस्वार्थपूर्वक सेवा करण्याने मुक्ती होते. कर्मयोगात रहस्यमय अशा 3 गोष्टी आहेत. माझे काहीही नाही, कारण माझे स्वरूप सत आणि अविनाशी आहे. आणि जे काही मिळाले ते सर्व असत आहे, म्हणजेच नाशवान आहे. तर मग असत माझे कसे होऊ शकते? अनित्याचा नित्याशी संबंध कसा होऊ शकतो? माझ्यासाठी काहीही नको, कारण स्वरूपामध्ये कधी अपूर्ती कधी उणीव नसतेच. मग कोणत्या वस्तूची कामना करावी? अनुत्पन्न अविनाशी तत्वासाठी उत्पन्न होणारी नाशवान वस्तू कशी कामी येऊ शकते? आणि आणि आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही, यामध्ये प्रथम कारण हे आहे की स्वचेतन परमात्म्याचा अंश आणि कर्म जड आहे. स्व नित्य निरंतर राहतो, परंतु कर्माचा तसेच त्याच्या फलाचा आदी आणि अंत होत असतो. म्हणून आपल्यासाठी कर्म केल्याने आदी आणि अंत असणाऱ्या कर्म आणि फलाशी आपला संबंध जडतो. कर्म आणि फलाचा तर अंत होतो, परंतु त्याचा संबंध अंतःकरणात राहतो, जो जन्म मरणाला कारण होत असतो. म्हणून कर्मयोगामध्ये कर्म तर संसारासाठी होतात आणि योग आपल्यासाठी होतो. कर्म केल्याने योगाचा अनुभव येत नाही. योगाचा अनुभव तेव्हाच येईल जेव्हा कर्माचा प्रभाव संपूर्णपणे संसाराकडे जाईल. कारण इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ, धन इत्यादी जे काही आपल्याजवळ आहे ते सर्वच्या सर्व संसाराशी अभिन्न आहे, संसाराचेच आहे. ते संसाराच्या सेवेमध्येच लावायचे आहे. म्हणून पदार्थ आणि क्रियारूपी संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी दुसऱ्यांसाठी कर्म करणे हाच खरा कर्मयोग आहे. कर्मयोग सिद्ध झाल्यास करण्याची आसक्ती, मिळवण्याची लालसा, जगण्याची इच्छा आणि मरण्याचे भय हे सर्व नष्ट होतात. कर्मयोगी सुद्धा सूर्याप्रमाणे आपल्या नियत कर्मांना नियत समयी करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. इंद्रिय, मन आणि बुद्धी प्रकृतीचे अंश आहेत, म्हणून यांच्यापासून होणारे ज्ञान प्रकृतीजन्य आहे. शास्त्र वाचून ऐकून या इंद्रिये, मन, बुद्धीद्वारा जे पारमार्थिक ज्ञान होत असते ते ज्ञान देखील एक प्रकारचे प्रकृतीजन्यच आहे. म्हणून परमात्मा तत्वाला निज ज्ञानानेच जाणले जाऊ शकते. निज ज्ञान अर्थात विवेकाला महत्व दिल्याने मी कोण आहे, माझे काय आहे, जड आहे की चेतन काय आहे आणि प्रकृती आणि परमात्मा काय आहे हे सर्व जाणण्याची शक्ती मिळते. हाच विवेक कर्मयोगाला कामाला येतो. ही मार्गयोगात विवेकाच्या 2 गोष्टी आहेत. आपल्या असणेपणात मी आहे कोणताही संदेह नसतो आणि ज्या वस्तू मिळाल्या आहेत त्यावर आपला काहीही अधिकार नाही, कारण त्यापूर्वी आपल्या नव्हत्या आणि नंतर पण राहणार नाहीत. मी निरंतर राहत असतो आणि मिळालेल्या वस्तू, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी हे निरंतर बदलत असतात आणि त्याचा निरंतर वियोग होत असतो. जसे कर्माचा आरंभ आणि समाप्ती होत असते तसेच त्याच्या फलाचा सुद्धा संयोग आणि वियोग होत असतो. म्हणून कर्म आणि पदार्थाचा संबंध संसाराशी आहे, स्वशी नाही.
अशा प्रकारे विवेक जागृत होताच कामनेचा नाश होतो. कामनेचा नाश झाला की स्वतः सिद्ध निष्कामता प्रगट होते, अर्थात कर्मयोग पूर्णतः सिद्ध होतो. म्हणून आपल्या विवेकाला महत्व देऊन अज्ञान नष्ट केले पाहिजे आणि अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग करून त्यापासून उन्नत झाले पाहिजे, अर्थात असंग झाले पाहिजे. जो कोणत्याही परिस्थितीशी संबंध न जोडता त्याचा सदुपयोग करतो तर तो दुःखी होत नाही, अर्थात सुखाची इच्छा करत नाही, तो संसार बंधनातून सुगमतेने मुक्त होतो. विवेकाची पूर्ण जागृती झाली नसतानाही कर्मयोगाच्या ठिकाणी एक निश्चयात्मका बुद्धी राहते, जे आपले नाही त्याच्याशी संबंध विच्छेद करावयाचा आहे आणि सांसारिक सुखांना न भोगता केवळ सेवा करावयाची आहे. या निश्चयात्मका बुद्धीमुळे त्यांच्या अंतःकरणात सांसारिक सुखाचे महत्व राहत नाही आणि मग भोगामध्ये सुख आहे अशा भ्रमामध्ये त्याला कोणीही अटकू शकत नाही, कोणी टाकू शकत नाही. म्हणून या एका निश्चयावर अटळ राहिल्यास त्याचे कल्याण होते. सत्संग स्वाध्याय केल्याने अशा निश्चयात्मक बुद्धीला शक्ती मिळते. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. अपरम आपला जन्म आत्ताचा आहे, सूर्याचा जन्म अत्यंत पुरातन आहे, म्हणून आपणच सृष्टीच्या आरंभी सूर्याला हा योग सांगितला होता. ही गोष्ट मी कशी समजून घेऊ? अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः. आपला जन्म तर आत्ताचा नाही, काही वर्षापूर्वी श्री वसुदेव देवकीच्या घरी झाला आहे, परंतु सूर्याचा जन्म सृष्टीच्या आरंभी झाला होता. म्हणून आपण सूर्याला कर्मयोग कसा सांगितला होता? प्रथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. मी आपणाला सृष्टीच्या आरंभी उपदेश करणारा कसे समजू? अर्जुनाच्या प्रश्नाचे तात्पर्य हे आहे की सूर्याला उपदेश केल्यानंतर सूर्यवंशाच्या मनु, इक्ष्वाकू इत्यादी अनेक पिढ्या होऊन गेल्या आणि आपला अवतार आत्ताचा आहे, म्हणून आपण सृष्टीच्या आरंभी सूर्याला उपदेश कसा केला होता ही गोष्ट मी चांगल्या रीतीने जाणून घेऊ इच्छितो. सूर्य तर आत्ता देखील विद्यमान आहे, म्हणून त्याला आत्ताही उपदेश केला जाऊ शकतो, परंतु आपण सूर्याला दिल्यानंतर सूर्यवंशाच्या परंपरेचेही वर्णन केले आहे. यावरून असे सिद्ध होते की आपण सूर्याला उपदेश केला, आत्ता केलेला नाही, म्हणून आपण सूर्याला कल्पाच्या आरंभी कसा उपदेश केला? श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि त्वं वेत्थ परंतप. हे परंतप अर्जुन, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत, त्या सर्वांना मी जाणतो, तू जाणत नाहीस. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आपला भक्त आणि प्रिय सखा म्हटले होते, म्हणून मागील श्लोकात अर्जुन आपल्या अंतःकरणातील गोष्ट निसंकोचपणे होऊन विचारत आहेत. अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताच्या जन्मरहस्याला जाणून घेण्याची प्रबल जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे. म्हणून भगवंत ज्यांच्या समोर मित्रत्वाच्या नात्याने आपल्या जन्माचे रहस्य प्रगट करीत आहेत, हा नियम आहे की श्रोत्याची प्रबल जिज्ञासा झाल्यास वक्ता आपले गुह्य लपवू शकत नाही. म्हणून संत महात्मा देखील आपल्या बद्दल विशेष श्रद्धा ठेवणाऱ्या समोरच आपले रहस्य प्रगट करतात. बहुने मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. यथा समय माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, परंतु माझा जन्म वेगळ्या प्रकारचा आहे आणि तुझा जन्म वेगळ्या प्रकारचा आहे. तात्पर्य, माझे आणि तुझे पुष्कळसे जन्म झाले असले तरी ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. भगवान आणि त्यांचा अंश जीवात्मा दोन्हीही अनादी आणि नित्य आहेत. तान्यहं वेद सर्वाणि. संसारात असे जातीस्मर जीव सुद्धा असतात, ज्यांना आपल्या पूर्वजन्माचे ज्ञान असते. असे महापुरुष युंजान योगी म्हणविले जाते. ते साधना करून सिद्ध झालेले असतात. साधनेमध्ये अभ्यास करत असताना त्यांची वृत्ती इतकी तेज होते, वृत्ती लावतात त्या ठिकाणचे त्यांना ज्ञान होते. असे योगी काही सीमेपर्यंत पुरातन जन्म आठवू शकतात, परंतु जन्मांना नव्हे. या उलट भगवंत युक्त योगी म्हणविले जातात, जे साधना केल्याशिवाय स्वतः सिद्ध नित्ययोगी आहेत. जन्मांना जाणण्यासाठी त्यांना वृत्ती लावावी लागत नाही. त्यांच्या ठिकाणी आपोआपच स्वतःच्या आणि इतर जीवांच्या पूर्वजन्माचे ज्ञान नित्य असते. त्यांच्या ज्ञानात भूत, भविष्य आणि वर्तमान यांचा भेद नसतो, तर त्यांच्या अखंड ज्ञानामध्ये सर्व काही नित्य वर्तमानच असते. कारण भगवंत संपूर्ण देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादी मध्ये पूर्ण रूपाने विद्यमान असून सुद्धा यापासून संपूर्णपणे ते अलिप्त असतात.
नत्वम वेत्थ परंतप. जन्मांना न जाणण्यात मूळ कारण आहे. अंतःकरणात नाशवान पदार्थाचे महत्व, आकर्षण असणे, याच कारणामुळे मनुष्याचे ज्ञान हे विकसित होत नाही. आणि अर्जुनाच्या अंतःकरणात नाशवान पदार्थाचे, व्यक्तीचे महत्व होते. म्हणूनच तो कुटुंबियाच्या मरणाच्या भीतीने युद्ध करण्याची इच्छा करत नाही. ज्यांच्यासाठी आम्हाला राज्य, भोग, सुखाची इच्छा आहे, तेच कुटुंबीय प्राणाची आणि धनाची आशा सोडून युद्धासाठी उभे आहेत. यावरून सिद्ध होते की अर्जुन राज्य, भोग आणि सुख इच्छित होते. म्हणून नाशवान पदार्थाची कामना असल्या कारणाने ते आपल्या पूर्वजन्मांना जाणत नव्हते. ममता आणि आसक्तीने स्वतःचा सुखभोग आणि आरामासाठी धनादी पदार्थाचा संग्रह करणे यास परिग्रह म्हणतात. परिग्रहाचा संपूर्ण त्याग करणे अर्थात आपला सुख, आराम इत्यादीसाठी कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे यास अपरिग्रह म्हणतात. अपरिग्रहाची दृढता झाल्यास पूर्वजन्माचे ज्ञान होते. अभावरूप संसाराशी संबंध जोडल्यामुळे मनुष्याला आपल्यातही अभाव दिसू लागतात. अभाव दिसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ही कामना उत्पन्न होते की अभावाची तर पूर्तता व्हावी आणि आणखी नवनवीन मिळत जावे. अशा कामनेच्या पूर्तीसाठीच तो रात्रंदिवस प्रयत्नशील असतो. कामनेच्या पूर्तीसाठीच तो रात्रंदिवस प्रयत्नशील राहतो म्हणून. परंतु कामनेची पूर्ती कधीच पूर्ण होणारी नसते. कामनेमुळे मनुष्य भानरहित होतो. म्हणून अशा मनुष्याला अनेक जन्माचे ज्ञान तर दूरच राहो, वर्तमान कर्तव्याचे सुद्धा ज्ञान, काय करीत आहे, काय केले पाहिजे, हे सुद्धा राहत नाही. अजोपि सन्नवे आत्मा भूतानां प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अजन्मा आणि अविनाशी स्वरूपाचा मी असूनही, संपूर्ण प्राण्याचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला अधीन करून आपल्या योगमायेने मी प्रकट होतो. अज, अव्यय, ईश्वर या 3 गोष्टी भगवंताच्या आहेत. प्रकृती आणि योगमाया या 2 गोष्टी भगवंताच्या शक्तीच्या आहेत आणि एक गोष्ट भगवंताच्या प्रगट होण्याची आहे. अजोपी सन्य व्ययात्मा या पदाने भगवंत हे सांगतात की साधारण मनुष्यासारखे माझे जन्म मरण नाही. मनुष्य जन्म घेतात आणि मरण पावतात, परंतु मी अजन्म असूनही प्रगट होतो आणि अविनाशी असूनही अंतर्धान होतो. प्रगट होणे आणि अंतर्धान होणे दोन्ही माझ्या अलौकिक लीला आहेत. परंतु भगवंत सूर्याप्रमाणे सदा सर्व काळ प्रगट राहतात. तात्पर्य, जसे सूर्य उदय होण्यापूर्वीही जसेच्या तसे राहतात आणि अस्तानंतरही जशाच्या तसे राहतात. अर्थात सूर्य तर सदा सर्व काळ राहतात, परंतु निरनिराळ्या ठिकाणी पृथ्वीवरील लोकांना स्थानविशेषामुळे त्यांचा उदय आणि अस्त होणे दिसत असते. तसेच भगवंताचे प्रगट होणे आणि अंतर्धान पावणे हे लोकांच्या दृष्टीतून आहे. वास्तविक भगवंत हे नेहमीच प्रगट असतात. दुसरे जीव कर्माने परतंत्र होऊन जन्म घेतात. भगवंताचा जन्म तसा नसतो. कर्माच्या परतंत्रतेने जन्म झाल्यास 2 गोष्टी होतात. आयुष्य आणि सुखदुःखाचा भोग. भगवंताच्या ठिकाणी हे दोन्ही असतात. ते अवतार घेऊन बाललीला करतात आणि किशोर अवस्थेमध्ये पर्यंत वाढण्याची लीला करतात. किशोर अवस्थेला पोहोचल्यावर ते नेहमी किशोर लोटले तरी भगवंत तसेच सुंदर स्वरूप राहतात. म्हणूनच भगवंताची जी चित्र केली जातात त्यात त्यांना अशा प्रकारे दुसऱ्या जीवाप्रमाणे भगवंताचा जन्म, परिवर्तन आणि हे मृत्यू होत नाहीत. भूतानामीश्वरोपि सन्, संपूर्ण प्राण्यांचे एकमात्र ईश्वर महान शासक असून लहान बालक होतात. परंतु बालक झाले तरी त्यांच्या ईश्वर भावामध्ये कोणतीही उणीव येत नाही. जसे भगवान श्रीकृष्णांनी 6व्या दिवशी पुतना राक्षसीला यमसदनाला पाठविले. पुतनेचे शरीर 2.5 योजनेचे आणि महान भयंकर होते. जर त्यांचे ईश्वर ठिकाणी ईश्वर भाव नसता तर 6व्या दिवशी पुतनेला कसे मारले असते. भगवंतांनी 3 महिन्याच्या वयात शकटासुराला, 1 वर्षाच्या अवस्थेत तृणावर्त आणि 5 वर्षाच्या अवस्थेत अघासुर यांना ठार मारले. अशा प्रकारे भगवंतांनी बाल्यावस्थेतच अनेक राक्षसांना समाप्त केले. संपूर्ण प्राण्यांचे ईश्वर असूनही भगवंत अवताराच्या वेळी लहानात लहान बालक बनतात आणि लहानात लहान काम सुद्धा करतात. वास्तविक पाहता हीच भगवंताची भगवत्ता आहे. भगवंत अर्जुनाचे घोडे हाकतात आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. असे असले तरी भगवंताचा अर्जुनावर आणि दुसऱ्या जीवावर ईश्वर भाव जशाच्या तसाच राहतो. सारथी झाले तरीही गीतेचा महान उपदेश अर्जुनाला करतात.
प्रकृती स्वामदिष्टाय, जी सत्व रजत तम या 3 गुणाहून वेगळी आहे, ती भगवंताची शुद्ध प्रकृती आहे. ही शुद्ध प्रकृती भगवंताचे स्वकीय सच्चिदानंद घन स्वरूप आहे. हिलाच संधिनी शक्ती, संवित शक्ती आणि आल्हादिनी शक्ती म्हणतात. हिलाच चिन्मय शक्ती, कृपा शक्ती इत्यादी नावाने म्हटले जाते. भगवंताला प्राप्त करून देणारी भक्ती आणि ब्रह्मविद्या सुद्धा याच आहेत. प्रकृती भगवंताची शक्ती आहे. भगवंतामध्ये जी शक्ती राहते तिला भगवंताहून भिन्न आणि अभिन्न दोन्हीही म्हणू शकत नाही. तसेच भगवंत संपूर्ण देश, काळ, वस्तू, व्यक्ती इत्यादी मध्ये पण राहतात, परंतु त्यांची शक्ती अप्रगट असते. या शक्तीला अधिष्ठित करून अर्थात आपल्या वश करून त्यांच्या द्वारा भगवंत प्रगट होतात. त्रिगुण निर्गुण उपासनेमध्ये तीच शक्ती ब्रह्मविद्या होते आणि सगुण उपासनेमध्ये तीच शक्ती भक्ती होते. जीव भगवंताचाच अंश आहे, तेव्हा तो दुसऱ्यांच्या ठिकाणी मानलेली ममता नष्ट करून एकमात्र भगवंताबद्दलच्या स्वतः सिद्ध वास्तविक आत्मीयतेला जागृत करतो. तेव्हा भगवंताची शक्ती त्याच्या ठिकाणी भक्तिरूपाने प्रगट होते. ती शक्ती इतकी विलक्षण असते की निराकार भगवंतालाही ती प्रगट करते. निराकार भगवंताला पण साकार रूपाने प्रगट करते आणि आकर्षित करते. ती भक्ती सुद्धा भगवंतच देतात. ज्ञान मार्गामध्ये भगवंताची शक्ती प्रथम उत्कट जिज्ञासेच्या रूपात येते आणि मग ब्रह्मविद्या रूपाने जीवाच्या अज्ञानाचा नाश करून त्यांच्या वास्तविक स्वरूपाला प्रकाशित करते. परंतु यापेक्षा भगवंताची ती दिव्य शक्ती जिला भगवंत विरह रूपाने पाठवतात ती विशेष विलक्षण आहे. भगवंत कुठे आहेत, काय करू, कुठे जाऊ, अशा प्रकारे भक्त व्याकुळ होतो. तेव्हा ती व्याकुळता सर्व पापांचा नाश करून भगवंताला साकार रूपाने प्रगट करत असते. व्याकुळतेने जेवढे लवकर काम होते तेवढे काम विवेक विचाराने केले गेलेल्या साधनेने होत नाही. जसे पुरुष आणि स्त्री हे दोन असतात, तसे श्रीकृष्ण आणि श्री राधाजी दोन नाहीत. ज्ञानात तर द्वैताचे अद्वैत असते, अर्थात दोन असूनही ते एक होते. भक्तीमध्ये अद्वैताचे द्वैत होते, अर्थात एक असूनही दोन होतात. जीव आणि ब्रह्म एक झाले तर ज्ञान होते आणि एकच ब्रह्म दोन रूपात आले तर ती भक्ती होते. एकच अद्वैत तत्व प्रेमाची लीला करण्यासाठी, प्रेमाचे आस्वादन करण्यासाठी, संपूर्ण जीवांना प्रेमाचा आनंद देण्यासाठी श्रीकृष्ण आणि श्रीजी या दोन रूपामध्ये प्रगट होतात. भगवंताच्या शक्ती अनंत आहेत. त्यांच्या दिव्य शक्तीमध्ये ऐश्वर्य शक्ती आहे आणि माधुर्य शक्ती पण आहे. ऐश्वर्य शक्तीने भगवंत असे विचित्र आणि महान कार्य करतात की जे कोणीच करू शकत नाहीत. ऐश्वर्य शक्तीमुळे ज्या त्या ठिकाणी महत्ता, विलक्षणता आणि अलौकिकता दिसते ती त्यांच्याशिवाय कोण्या दुसऱ्यांच्या ठिकाणी पाहण्यात, ऐकण्यात येत नाही. आणि माधुर्य शक्तीमध्ये भगवंत आपल्या ऐश्वर्याला विसरून जातात. भगवंतालाही मोहित करणाऱ्या माधुर्य शक्तीमध्ये एक मधुरता, गोडी भगवंत फारच मधुर आणि प्रिय वाटतात. जेव्हा भगवंत गोपाळामध्ये खेळतात तेव्हा माधुर्य शक्ती प्रगट होते. भक्तांच्या भावानुसार भगवंत त्यांना आनंद देण्यासाठीच आपल्या ऐश्वर्य शक्तीला झाकून माधुर्य शक्ती ही प्रगट करत असतात. भगवंताच्या दिव्य सौंदर्याकडे प्रेमी, विरक्त, ज्ञानी, मूर्ख, वैरी, असुर आणि राक्षसापर्यंत सर्वांचे मन आकृष्ट होते. जे मनुष्य भगवंताशी विनमुख राहतात त्यांच्या समोर भगवंत आपल्या योगमायेत लपून राहतात. साधारण मनुष्यासारखे दिसतात. मनुष्य जसा जसा भगवंताच्या सन्मुख जातो तसे तसे भगवंत त्याच्या समोर प्रगट मायेचा आश्रय घेऊन भगवंत विचित्र आहे लीला करतात. तर जीवाने आपली मूढता नाहीशी केली तर त्याला आपल्या स्वरूपाचा अथवा परमात्म तत्वाचा बोध तर होतो, परंतु भगवंताचे दर्शन होत नाही. भगवंताचे दर्शन जेव्हा भगवान आपल्या योगमायेचा पडदा काढून घेतात तेव्हाच होत असते. भगवंत जेवढ्या लीला करतात त्या सर्व योगमायेचा आश्रय घेऊनच करतात. याच कारणाने त्यांच्या लीलेंना आपण पाहू शकतो, अनुभव करू शकतो. जर भगवंताने योगमायेचा आश्रय घेतला नाही तर त्यांच्या लीलेना कोणी पाहू शकणार नाही, त्याचे आस्वादन घेऊ शकणार नाही. जसे भगवंत अनंत ब्रह्मांडांना धारण करतात, परंतु एक पर्वताला धारण केल्याने भगवंत गिरिधारी नावाने प्रसिद्ध झाले. अशा परमेश्वरांनी एका पर्वताला उचलले की काही काळासाठी मोठी गोष्ट नाही, ती लहान गोष्ट आहे. अशा प्रकारे अवतार घेण्यामध्येच भगवंताची ही विशेषता आहे. भगवंताच्या प्रभावाला जाणणारे ज्ञानी महात्मा लोक तर त्यांच्या स्वरूपात मस्त राहतात, परंतु भक्तांना त्यांची साधारण अज्ञ बालकाप्रमाणे भोळी भाळी लीला विचित्र आणि मधुर वाटत असते. आणि या ठिकाणी ज्ञानांचे काही ज्ञान चालत नाही.
ज्ञानांचे शिरोमणी ब्रह्मदेव सुद्धा भगवंताची लीला पाहून चक्रावून जातात. जसे एखादा मोठा विद्वान एखाद्या बालकाला वर्णमाला शिकवतो, तो त्या बालकाचा हात धरून त्यांच्याकडून क ख ग लिहून घेतो आणि मुखानेही तसेच उच्चारण करून घेतो. परंतु याचा अर्थ असा नाही की तो विद्वान स्वतः वर्णमाला शिकत तर बालकाच्या स्थितीमध्ये येऊन त्याला शिकवत असतो. त्यामुळे तो सुगमतेने शिकवू शकतो. जसेच अनंत ब्रह्मांड नायक भगवंत आम्हा लोकांच्या परिवारामध्ये येऊन आमच्या समोर येतात आणि आमच्यासारखेच होऊन जातात. आम्हाला शिक्षण देतात. त्यांच्या फार मोठ्या अलौकिक विचित्र लीला होतात, ज्यांचे श्रवण, पठण, गायन करण्याने सुद्धा लोकांचा उद्धार होतो. भगवंतासाठी प्रकृती पर नाही तर त्यांच्याशी अभिन्न आहे. भगवंताला प्रकृती स्थिर असलेल्या मनुष्यासमोर यावयाचे असते, म्हणून ते प्रकृतीला स्वीकार करून प्रगट होतात, तेव्हा मनुष्य पाहू शकतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भरतवंशी अर्जुन, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, अधर्माची वृद्धी होते, तेव्हा तेव्हाच मी आपल्याला साकार रूपाने प्रगट होतो. यदा यदा हि धर्मस्य अभ्युत्थानम धर्मस्य. भगवत प्रेमी धर्मात्मा सदाचारी निरपराध आणि निर्मल मनुष्यावर नास्तिक पापी दुराचारी आणि बलवान मनुष्याचा अत्याचार वाढणे, तसेच लोकांमध्ये सद्गुण सदाचारांची आत्यंतिक उणीव आणि दुर्गुण दुराचाराची आत्यंतिक वाढ होणे, हे धर्माच्या हानीचे आणि अधर्माच्या वृद्धीचे स्वरूप आहे. जेव्हा जेव्हा आवश्यकता भासते तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेतात. एका युगातही जितक्या वेळी आवश्यकता आणि योग्य वेळ निर्माण होईल तितक्या वेळी भगवंत अवतार घेत असतात. जसे समुद्र मंथनाच्या वेळी भगवंतांनी अजित रूप धारण केले आणि समुद्र मंथन केले. कच्छपाच्या रूपाने मद्रांचल पर्वताला धारण केले. सहस्त्रबाहू रूपाने मद्रांचल पर्वताला वरच्या बाजूने दाबून धरले आणि नंतर देव त्यांना अमृत वाटण्यासाठी मोहिनी रूप धारण केले. अशा प्रकारे त्यांनी एकाच वेळी अनेक रूपे धारण केली. अधर्माची वृद्धी आणि धर्माचा ऱ्हास होण्याला नाशवान पदार्थांचे आकर्षण मुख्य कारण आहे. जसे माता पित्यापासून शरीर निर्माण होते, तसेच प्रकृती आणि परमात्म्यापासून सृष्टी निर्माण होते. यामध्ये प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य, संसार तर क्षणाक्षणाला बदलत राहतो. कधीही एखादा क्षण सुद्धा एकरूप होत नाही आणि परमात्मा तसेच त्यांचा अंश जीवात्मा दोन्ही संपूर्ण देश, काल इत्यादी नित्य निरंतर राहतात. यामध्ये कधीही थोडे पण परिवर्तन होत नाही. जेव्हा जीव नित्य उत्पत्ती विनाशशील प्राकृत पदार्थापासून सुख घेण्याची इच्छा करतो, भक्तीमध्ये सुख समजू लागतो, तेव्हा त्याचे पतन होत असते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारही युगामध्ये दृष्टी टाकल्यास यामध्ये सुद्धा क्रमाक्रमाने धर्माचा ऱ्हास होत असतो. सत्ययुगात धर्माचे चारही चरण राहतात, त्रेतायुगात धर्माचे 3 चरण राहतात, द्वापार युगात धर्माचे 2 चरण राहतात आणि कलियुगात धर्माचा केवळ 1 चरण शिल्लक राहतो. जेव्हा युगाच्या मर्यादेपेक्षाही अधिक धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा भगवंत धर्माची पुन्हा पुन्हा स्थापना करण्यासाठी अवतार घेत असतात. तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माची आणि अधर्माची वृद्धी होते, धर्माची हानी होते आणि अधर्माची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा भगवंत अवतार ग्रहण करतात. म्हणून भगवंताच्या अवतार घेण्याचे प्रयोजन धर्माची स्थापना करणे आणि अधर्माचा नाश करणे हे आहे. धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी झाल्यास लोकांची प्रवृत्ती अधर्मामध्ये होते. अधर्मामध्ये प्रवृत्ती झाल्याने स्वाभाविकच पतन होते आणि भगवंत प्राणीमात्राचे परम सुहृद आहेत, म्हणून लोकांचे होणारे पतन थांबविण्यासाठी ते स्वतः अवतार धारण करतात. कर्मामध्ये सकाम भाव उत्पन्न होणे हीच धर्माची हानी आहे. आपापल्या कर्मापासून च्युत होऊन निषिद्ध आचरण करणे हीच अधर्माची वृद्धी होय. काम अर्थात कामनेनेच सर्वच्या सर्व अधर्म, पाप, अन्याय इत्यादी होत असतात. म्हणून या कामाचा नाश करण्यासाठी तसेच निष्काम भावनेचा प्रसार करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. युगाचा विचार केला असता अजून तशी वेळ आली नाही की ज्यामुळे भगवंतांनी अवतार घ्यावा. त्रेतायुगात राक्षसांनी ऋषीमुनींनी लोकांना मारून त्यांच्या हाडाचे ढीगच्या ढीग लावले होते. हे तर त्रेतायुगापेक्षाही कनिष्ठ प्रतीचे युग आहे. परंतु अर्जुन धर्मात्मा पुरुष जगत आहे, त्याचा कोणी नाश करीत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वृद्धी होते, तेव्हा भगवंताच्या आज्ञेने संत महात्मा या पृथ्वीवर जन्माला येतात अथवा पृथ्वीवरच विशेष साधक पुरुष प्रगट होतात आणि
धर्माची स्थापना करतात. आलेले कारक पुरुष देखील जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत असतात. साधक आणि संत महात्मे ज्या देशामध्ये राहतात त्या देशात अधर्माची फार वृद्धी होत नाही आणि धर्माची स्थापना होत राहते. जेव्हा साधकांना आणि संत महात्म्यांना देखील लोक मानत नाहीत, उलट त्यांचा विनाश करण्यास प्रवृत्त विचार करणारे लोक फारच कमी राहतात. तसेच ज्या युगामध्ये जसा धर्म राहावायला पाहिजे त्यापेक्षा देखील फारच अधिक प्रमाणात धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा स्वतः भगवंत अवतार घेतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचे रक्षण करण्यासाठी, पाप कर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होत असतो. परित्राणाय साधूनाम, साधू मनुष्याकडूनच अधर्माचा नाश आणि धर्माचा प्रचार होतो, म्हणून त्यांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. दुसऱ्यांचे हित करणे हाच ज्यांचा स्वभाव आहे आणि जे भगवंताच्या नाम, रूप, गुण, प्रभाव, लीला इत्यादी ते श्रद्धा, प्रेमपूर्वक स्मरण, कीर्तन इत्यादी करतात आणि लोकांमध्ये याचाच प्रचार करतात, अशा भगवंताला आश्रित असलेल्या भक्तांसाठी या ठिकाणी साधूनाम हे पद आले आहे. ज्याचा एकमात्र उद्देश परमात्मा प्राप्तीचा आहे तो साधू आहे आणि ज्याचा उद्देश नाशवान आहे तो असाधू आहे. जसं जसं कामना वाढतात तशी तशी साधुता लोपते, कारण असाधुतेचा मूळ हेतू कामनाच आहे. साधुतेने आपला उद्धार आणि लोकांवर आपोआप उपकार होतो. साधू पुरुषाचा भाव आणि क्रिया यामध्ये पशु, पक्षी, वृक्ष, पर्वत, मनुष्य, देवता, पितर, ऋषी, मुनी इत्यादी सर्वांचे हित सामावले आहे. जर लोकांनी आपल्या मनातील भाव जाणला तर ते त्यांचे चरणांचे दास होतील. या उलट जर लोकांनी दुष्ट पुरुषांच्या मनातील भाव जाणून घेतला तर दिवसातून किती वेळा तरी त्याला बडवून मारतील. कारण सांसारिक पदार्थांना महत्व देण्यानेच असाधुता निर्माण होते. भक्तांच्या ठिकाणी सांसारिक पदार्थांचे महत्व उद्देश नसतोच, म्हणून तर ते भक्त होतात. भक्त लोक प्रतिकूल प्रसन्न असतात, कारण प्रतिकूलतेमुळे जितका आध्यात्मिक लाभ होतो तितका कोणत्याही दुसऱ्या साधनाने होत नाही. वास्तविक भक्ती ही प्रतिकूलतेनेच वाढत असते, सांसारिक आसक्तीनेच पतन होत असते. विनाशायच्या दुष्कृताम, दुष्ट मनुष्य अधर्माचा प्रचार आणि धर्माचा नाश करतात, म्हणून त्यांचा विनाश करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. जे मनुष्य कामनेच्या अत्याधिक वृद्धीमुळे खोटेपणा, कपट, छळ इत्यादी दुर्गुण दूर असतात, जे दुसऱ्यांचे अहित करण्यामध्येच प्रवृत्त असतात आणि जे प्रवृत्ती आणि निवृत्तीला जाणत नाहीत, भगवंत वेदशास्त्राचा विरोध करण्यास ज्यांचा स्वभाव बनलेला असतो, अशा असुरी संपत्तीमध्ये बुडलेल्या वाईट आचरण करणाऱ्या माणसांसाठी या ठिकाणी दुष्कृताम पद आले आहे. साधू संतांचे रक्षण करण्यामध्ये भगवंताची जितकी कृपा आहे तितकीच कृपा दुष्टाचा विनाश करण्यामध्येही आहे. त्यांचा विनाश करून भगवंत त्यांना शुद्ध पवित्र करतात. दुष्टांचा विनाश करण्याचे कार्य भगवंतांच्या आपल्या हातामध्ये ठेवले आहे. भगवंत पित्या समान आहेत आणि त्यांचे भक्त माते समान आहेत. भगवंत आणि संत महात्मा मनुष्यांना समजवतात. इतक्यावरही मनुष्याने आपला दुष्टपणा सोडला नाही तर त्यांचा विनाश करण्यासाठी भगवंतांना अवतार घेऊन स्वतः यावे लागते. जर त्यांनी आपला दुष्टपणा सोडला नाही तर त्यांना मारण्याची आवश्यकताच राहत नाही. सगुण भगवंत देखील कोण्या जीवाबरोबर द्वेष, वैर अथवा विरोध ठेवत नाहीत, तर समान रीतीने सर्वांना सामर्थ्य देतात, त्यांचे पोषण करतात. एवढेच नव्हे तर भगवंतांनी निर्माण केलेली पृथ्वी सुद्धा राहण्यासाठी सर्वांना सारखे स्थान देते. ती हा पक्षपात करीत नाही की महात्म्याला तर विशेष स्थान आणि दुष्टाला स्थान देऊ नये, असे ते पृथ्वी पाहत नाही. तसेच म्हणून हे संसाराचे तसेच त्या दुष्टांचे सुद्धा हित करण्यासाठी दुष्टांचा विनाश करतात. त्यांच्याकडून जे दुष्ट मारले जातात त्यांना भगवंत आपल्या धामात पाठवतात की त्यांची केवळ विलक्षण भगवंत त्याच पापी लोकांना मारण्यासाठी येतात जे भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाशिवाय मरू शकत नाहीत. आणि परंतु अशुभ कर्माचे आचरण करीत असताना जर मध्येच मरण आले अथवा दुसऱ्या कोणी ठार केले तर अवघड होईल. भगवंताच्या हातून मृत्यू होऊन मुक्त होण्याची इच्छा पूर्ण कशी होईल, म्हणून अशुभ कर्म करता कामा नये. थांबू का ताई? हो चालेल ताई. 8 श्लोक होत आहेत ना? 8 झाले. हा हो हो.
परत मग जय श्री विश्लेषण घेऊन मग आपल्याला वेळ होईल. बर, जय श्री कृष्ण. छान वाचलं बरं का हे. आणि हे आभार. खूप आहे वाचायला, खूप आहे, त्याच्यामुळे वेळ होतोच किती नाही खूप म्हणलं आहे. तरी. हो तरी शॉर्ट शॉर्ट घेतलं मी, बरंच तरी हो खूप कमी केलं मी. बरोबर आहे. ठीक आहे. सविताताई. हो हं. हो ताई. करा सुरू ताई. हो, जय श्री कृष्ण. 8 पर्यंतच विश्लेषण घ्या मग. ते 8, 9, 10चं मी एकत्रच केलंय ताई. बर, हरकत नाही. म्हणजे जास्त नाही आहे माझं, होऊन जाईल. बर बर, हो, चालेल. एक 5-1 मिनिटं कमी जास्त होऊन जाईल. श्रीमद भगवत गीता अध्याय क्रमांक 4 मधील 1 ते 10 श्लोकावर मी थोडक्यात सांगणार आहे. भगवत गीतेचा अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग हा अत्यंत गूढ आणि महत्वाचा आहे. 1 ते 10 श्लोक हे भगवान श्रीकृष्णाने कर्म, ज्ञान, अवतार आणि मुक्ती याचा सिद्धांत सांगण्यासाठी सांगितले आहेत. 1 ते 18 श्लोकात भगवंताचा 10 ते 18 श्लोकात भगवंताचा प्रभाव आणि कर्मयोगाचा विषय सांगितला आहे. 19 ते 23 या श्लोकात योगी महात्म्या पुरुषांचे आचरण आणि त्यांचा महिमा सांगितला आहे. 24 ते 32 या श्लोकात निरनिराळ्या यज्ञाचे फळासह वर्णन आलेले आहे. 33 ते 42 या श्लोकात ज्ञानाचे महत्व सांगितले आहे. कर्मयोगाची परंपरा आणि बऱ्याच कालापासून तो लुप्त झाल्याचे कथन आहे. सर्व शक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा अज सर्व भूतांशी परम गती व परम आश्रय आहे. तो केवळ धर्माची स्थापना आणि जगाचा उद्धार करण्यासाठी आपल्या योग मायेने सगुण रूप धारण करून प्रगट होत असतो. म्हणून परमेश्वरासारखा सुहृद, प्रेमी आणि पतित पावन असा दुसरा कोणीही नाही. असे जाणून जो पुरुष प्रेमाने निरंतर चिंतन करीत आसक्ती सोडून संसारात वागतो, तोच त्याला तत्वता जाणतो. इमं विवस्वते योगम. भगवान म्हणतात की मी अविनाशी म्हणजे कधीच नाश न पावणारा असा योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. भगवान सांगतात की हे ज्ञान काही नवीन नाही, ते अनादी कालापासून आलेले आहे, ते प्राचीन आहे. तेच ज्ञान गुरु शिष्य परंपरेने पुढे चालत आलेले आहे. माऊली पण तेच सांगतात, हे ज्ञान अद्यापासून तात्पर्य आले, गुरु शिष्यांनी ते जपले, परंतु काळाच्या ओघात ते लोक विसरले. ज्ञान काही नवीन नाही, ते सनातन आहे. ते ज्ञान फक्त टिकवता आले पाहिजे. ते आत्मसात करताना शिष्याने कुठलीही अपेक्षा न करता ते ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. ते ज्ञान पैगा बर्वे माऊली म्हणतात. परंपरा जर चालवली तर ती चालतच राहते. इथे आपण म्हणतो ना, उपासनेला दृढ चालवावे असे समजून चालले तर ते टिकतं व त्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते, आणि दुर्लक्ष केले तर ते नष्ट होते. तुकाराम महाराज पण तेच सांगतात, आधी बीज ऐकले नंतर फळ पिकले. शेतकरी बीज पेरतो पण धान्य भरपूर प्राप्त होते. ज्ञानाचे पण तसेच आहे. सुरुवात एकाच ज्ञानापासून होते, पुढे ते विस्तारित होतं, पण बीज जपलं नाही तर फळ मिळत नाही. मानवी जीवनात सुद्धा तसेच आहे. संस्काराची अत्यंत आवश्यकता आहे. चांगले संस्कार दिले तर पुढची पिढी ही चांगलीच घडणार, यात शंका नाही. आजच्या युगात म्हणजे कलियुगात संस्कार कमी झालेले आहेत, त्यामुळे शांतता नाही व जीवाला विसावा पण नाही. जीवाला विसावा पाहिजे असेल तर नामस्मरणाची गोडी येणे किंवा असणे याची फार नितांत गरज आहे. नामस्मरणाने श्रद्धा व भक्ती वाढते व मन स्थिर राहण्यास मदत होते. भगवंताच्या नामाची एकदा का गोडी लागली की मनुष्य कोणत्या ना कोणत्या रीतीने ती गोडी कायम राखतो व सतत नामस्मरणात राहतो. गुरूंनी दिलेले ज्ञान शिष्यास उपयोगी पडते व तेच खरे शिष्य मानले जातात. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः. हे परमतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेशी जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. इथे पुरातन योगाची प्रशंसा जाणवते. हे ज्ञान राजे व ऋषींनी जाणलं, पण कालांतराने ते लुप्त झालं. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी पात्रता असली पाहिजे. ज्याची पात्रता जशी तसे ज्ञान प्राप्त होते. पात्रता नसेल तर ज्ञान टिकत नाही. त्याला कितीही समजावून सांगितले तर ते त्याच्या डोक्यात शिरत नाही.
जे चांगलं असतं त्याच गोष्टी विसरल्या जातात. पूर्वीच्या काळी लोक सत्य धर्म पाळत होते, पण कलियुगात ते कमी दिसत आहे. कुठलंही ज्ञान आत्मसात करायचे असेल तर बुद्धी व मन स्थिर असणं जरुरी आहे. बुद्धीला स्थिर व मनाला स्थिर करण्यासाठी समर्थांनी नवविधा भक्ती सांगितली आहे. श्रवण, मनन, कीर्तन, अर्चन, पादसेवन, सख्य, नामस्मरण, आत्मनिवेदन. एक एक पायरी चढून ज्ञान प्राप्त केले तर मोक्ष मिळतो व परमात्मा प्राप्ती होऊ शकते. स एवाय मया तेद्य योग्य प्रोक्त पुरातनः. अर्जुना, तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा पण आहे. या श्लोकात भगवंत अर्जुनाला मित्र, सखा व भक्त मानून सर्व प्राचीन आदिकालीन असलेले ज्ञान सांगतात. ज्ञान जर मिळवायचे असेल तर तिथे श्रद्धा आणि नातं महत्वाचं असलं पाहिजे. फक्त बुद्धीने नव्हे तर भावनेनेही ज्ञान मिळवता येतं. ते मिळतंच. कोणत्याही व्यक्तीवर आपला विश्वास असेल तर त्याचं सांगणं आपण सहज स्वीकारतो व त्याचं म्हणणं पण मनाला पटतं. जर विश्वास नसेल तर कुठल्याच गोष्टी मनाला पटत नाहीत, आणि पटल्या नाही की त्या आपण मनावरही घेत नाही. आपण म्हणतो ना की बरं नसलं तर त्या डॉक्टरकडे गेले की माझं अर्ध दुखणं कमी होतं. औषधी तर दूरच, फक्त आणि फक्त त्या डॉक्टरवर आपली श्रद्धा व विश्वास असतो. तेव्हा विश्वास आणि श्रद्धा ही फार महत्वाची गोष्ट आहे. विश्वास व श्रद्धा असली की जीव तोडून आपण जे काम करतो व ते केलेले काम हे सिद्धीस गेल्याशिवाय राहत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असे होऊन जाते. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. श्रीकृष्ण भगवंताचा जन्म हा आधुनिक असल्याचे मानून अर्जुन प्रश्न करतात, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा, अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे मी कसे समजू, असा प्रश्न भगवंताला अर्जुन करत आहे. अशी शंका कोणत्याही साधकाला येऊ शकते. देव कसा असतो हे अर्जुनाला जाणून घ्यायचे होते. बहुनिमी व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन. या श्लोकात श्री भगवान आपले व अर्जुनाचे अनेक जन्म झाल्याचे सांगतात. अर्जुना, मी आणि तू अनेक जन्म घेतले आहेत, पण मला ते सर्व आठवतात, तुला नाही. भगवान परमात्मा आहेत, अर्जुन साधक आहे. परमात्म्याला कठीण नाही, तो अनादी अनंत अपरंपार आहे. तो मागेही होता, पुढेही राहणार आहे, आता चालू स्थितीत पण आहे. अंश रूपाने तो सर्व आकाश, पाताळ व पृथ्वी या सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. परमेश्वर हा सर्वज्ञ आहे. जीव हा अज्ञानामुळे विसरतो. आपल्याला लहानपणीच्या काही गोष्टी आठवत नाहीत, पण त्या आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या असतात. देव हा शरीर धारण, पण तो आपल्यासारखाच नाही, तो मायेने अवतार घेतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, देह नाही देवाचा, तो चैतन्याचा सागर आहे. देव हा शरीरापुरता मर्यादित नाही, तो सर्वत्र आहे, अथांग आहे, आदी आहे, अनादी आहे. जसं सूर्य पाण्यात दिसतो, पण प्रत्यक्षात पाण्यात त्याचं फक्त प्रतिबिंब असतं, तो नसतो. अजोपी सन्य व्यव्यात्मा भूता नामेश्वरोपी सन. या श्लोकात भगवंताच्या जन्माची अलौकिकता, मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रगट होत असतो. भगवंत सांगतात की मी अजन्मा असूनही माझ्या मायेने जन्म घेतो. देवाचा जन्म हा सामान्य नसतो, तो दिव्य असतो. परमेश्वर आपल्या इच्छेने अवतार घेतात. आजही पृथ्वी तलावर जे ज्यांचे भक्त असतात ते भक्त भगवंताचे जन्म उत्सव साजरे करतात. कृष्ण जन्म, राम जन्म, दत्त जन्म असे भगवंत अवतार घेऊन कार्य करतात. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेतात. धर्मरक्षणा कारणे साधू होती अवतीर्ण. 7व्या श्लोकात श्री भगवंतांनी अवतार घेण्याच्या वेळेचे कथन केले आहे व 8व्या श्लोकात श्री भगवंतांनी अवतार घेण्याच्या कारणाचे कथन केले आहे. हे भारता, येथे अर्जुनाला भारता या नावाने संबोधिले आहे. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि धर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजे आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. सज्जनाच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्याचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माचा नाश व अधर्म वाढला की अवतार घेतो. जगात पाप पुण्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय या सर्व बाबीचा विचार करून
जगाचे संतुलन राखण्यासाठी देव अवतार घेतात व तो अवतार घेऊन प्राप्त होतो. सज्जनाचे रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना हे भगवंताचे मुख्य उद्दिष्ट आहे. जसे राम अवतार रावणाचा वध, कृष्ण अवतारात कंसाचा वध, रावणासारख्या दृष्ट वृत्तीचा नाश केला व कृष्ण अवतारात कंसासारख्या वाईट प्रवृत्तीचा नाश केला. आपल्या जीवनात जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा सत्याचा विजय हा होतोच. अन्याय वाढला तर हिंमत न हारता मनुष्याने लढले पाहिजे. विजय हा सत्याचाच असतो हे नक्की. जन्म कर्मे चमे दिव्यम यो व्यक्ती तत्वतः. श्री भगवंताचा दिव्य जन्म व कर्म जाणण्याचे फल काय आहे या श्लोकात सांगितलेले आहे. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्वता जाणतो तो शरीराचा त्याग करून गेल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर तो मलाच येऊन मिळतो. श्री भगवंताचे आश्रित होण्याचे फल म्हणजे भगवत प्राप्ती. पूर्वी सुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. जो माझा म्हणजे भगवंताचा जन्म आणि कर्म दिव्य आहे हे जाणतो तो जीव हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो, म्हणजेच खरा मुक्तीचा मार्ग आहे. श्रद्धा असली की ज्ञान प्राप्त होते, ज्ञान झाले की भक्तीमध्ये जीव रममान होतो व त्याला मोक्ष मिळतो, म्हणजेच त्याचा मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. एखादा महान व्यक्ती एखाद्या संताचे उदाहरण घेता येते. संतांनी त्यागातून फळ मिळवलं आहे. संत संघाच्या मार्गाने चालले तर जीवन सरळ व सोपं होतं. संतांनी मानवी जीवासाठी ज्ञानाचं भांडार ठेवलेलं आहे. आपल्याला अनेक ग्रंथ तयार आहेत. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत असे नाना ग्रंथ आहेत. त्यातून जीव हा किती ज्ञान घेतो हे ज्याच्या त्याच्या स्वभाव भक्ती तसे फळ हे असतंच. कर्माचे फळ हे मिळणारच. चांगले कर्म केले तर चांगलं फळ, वाईट कर्म केले तर फळही तसंच असतं. जैशी करणी तैशी भरणी म्हणतात ना. राग, भय आणि क्रोध सोडून माझ्यावर श्रद्धा ठेवून अनेक लोक मुक्त झाले आहेत. मुक्ती साधण्यासाठी मनाचे शुद्धीकरण झाले पाहिजे. मन स्वच्छ आरशासारखे असले पाहिजे. कुठलीच नकारात्मकतेची भावना असता कामा नये. नकारात्मकतेची भावना सोडणे जीवाला आवश्यक आहे. राग जर मनात असला तर मन अशांत होतं. तेथेच आपण क्षमा केली तर तिथे शांतता राहते. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्ञान प्राचीन आहे आणि ते परंपरेने येतं. श्रद्धा आणि नातं असेल तर ज्ञान मिळतं. देवाचा जन्म दिव्य आणि विशेष आहे. धर्मरक्षणासाठी देव अवतार घेतात. देवाला समजून घेतल्याने मोक्ष मिळतो. राग, भय, क्रोध सोडणं आवश्यक आहे. द्यायचेच झाले तर शिक्षकाचे उदाहरण देता येते. शिक्षक विद्यार्थ्यांना त्याच्या भल्यासाठी शिकवतात. इथे त्यांच्या रूपात देव अवतरतात आणि विद्यार्थी चुकलं तर त्याला शिक्षा करतात. तेव्हा शिक्षक लोक त्याच्यातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करतात आणि चांगल्या विद्यार्थ्यांना जेव्हा प्रोत्साहन देऊन त्याचा सत्कार करतात तिथे सज्जनाचे रक्षण केलं. असे उदाहरण आपल्याला देता येते. आपण स्वतः आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करावं. वाईट नादी न लागता त्या वाईट सवयी सोडून द्याव्या आणि देवावर श्रद्धा. माझे कर्म ते दिव्य आणि अलौकिक, ते जन्म मरणातून सुटतात. देवाला ते ओळखते, ते ओळखणं म्हणजे मुक्ती असे माऊली म्हणतात. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. विठ्ठल विठ्ठल म्हणताना पापे जातात धुवून, म्हणजेच नामस्मरणाने मनही शुद्ध होते. वाल्या कोळी होता, उपराटी नाम जपला, पण वाल्याचा वाल्मिकी झाला. असे पुष्कळ उदाहरणे देता येतात. तेव्हा नामस्मरण केले, चांगल्या संगतीत राहिले तर आपला स्वभावही बदल. संस्कार टिकवले तर आज समाज चांगला राहतो. परंतु ते संस्कार सुसंस्कार असले पाहिजे. नाहीतर वडील दारू पितात व ते आपल्या मुलाला आणण्यास सांगतात. असे असेल तर पुढची पिढी म्हणजे पुढची परंपरा चांगली असू शकत नाही. वडीलधाऱ्यांनी, आजी आजोबांनी, आई वडिलांनी सुसंस्कार मुलावर केले पाहिजे व चांगली त्यांना घडवले पाहिजे. लहान मुलं चिखलांच्या गोळ्याप्रमाणे असतात. कुंभार कसं मडक्याला जसा आकार देतो तसं ते घडतात. तसंच लहान बाळाला जसं आपण घडवलं तसंच ते घडतात. आदर, आतिथ्य, शांती हे सर्व त्याला शिकवलं पाहिजे. या 10 श्लोकात हीच शिकवण आहे की ज्ञान परंपरेने मिळते. देवाचा अवतार दिव्य आहे. धर्मरक्षणासाठीच देव अवतार घेतात. देव समजला तरच मुक्ती मिळते.
राग व क्रोध सोडल्याने शांती मिळते. गीतेमध्ये श्लोक रूपाने सांगितले आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी रूपाने तत्वज्ञान सांगितले आहे. आणि साध्या सरळ सोप्या भाषेत समजेल असे आहे. तुकाराम महाराजांनी अभंगातून अनुभव दिला आहे. आपल्या अंतःकरणात जसा भाव आहे तसा आपल्याला आत्मसात करता येते. अंतःकरणात सतत हरीचं नामस्मरण असावे. आनंदे भरे चित्त माझे नाम घेतले हरीचे. असं असलं तर माणसाला परमात्मा प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. धन्यवाद ताई. खूप छान सांगितलं ताई. खूप छान सांगितलं. चांगलं झालं आजचे का ताई? दोन्ही हो दोन्ही पण आज छान झाले. सीमाताईंनी पण छान वाचलं आणि तुम्ही पण खूप हो सुंदर पूर्ण सगळं व्यवस्थित 10 काढलंय. श्लोकाचं 10 श्लोकाचं घेतलं ताई हो थोडक्यात 10 थोडं. श्लोकांचं. आता हे 2-3 श्लोक आपण परत घेऊयात वाटल्यास नंतर. हो कोणी हा. घेतले तर घेता येते ना, हो अजून हो काही नाही. हो हो चालेल. ऍक्च्युली आपण एका तासामध्ये सगळं संपवायचा प्रयत्न करूयात. हो हो हा म्हणजे आता मग 9 मिनिटं जास्त झाले. हा ठीक